नमस्कार मंडळी, महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मंडळी, नागरिक शास्त्रामध्ये आपल्याला एक शिकवण दिली जाते. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे काय? तर आपल्याला आपल्या राज्यघटनेने काही हक्क दिले आहेत, परंतु त्याचबरोबरीने आपली काही कर्तव्यही आहेत या देशाप्रती. म्हणूनच एकाच नाण्याच्या दोन बाजू, हक्क आणि कर्तव्य. बाजू हा शब्द मागील एका भागात आपण बघितला होता. बाजू हा शब्द फारशी आहे. त्याचा अर्थ होतो बाहू, पक्ष, कडा किंवा कड. तसंच हा हक्क शब्द ही परकीय आहे. हक्क शब्द आहे मूळ अरबी शब्द हक वरून आलेला. हकचा अर्थ आहे अधिकार. आता अधिकार हाही शब्द आपल्या वापरात असतो, परंतु तेवढासा नाही जेवढा हक्क. जसं अमुक तमुक गोष्ट माझ्या हक्काची आहे, ही वास्तू माझ्या हक्काची आहे, हे घर माझ्या हक्काचं आहे, माझा अमुक अमुक ठिकाणी एवढा हक्क आहे. किंवा आपली वडिलोपार्जित संपत्ती कोणाला सोडून द्यायची असेल तर ते हक्क सोड प्रमाणपत्र देतात. तर असा हा हक्क आपल्या वापरात अनेकदा येतो. तुम्ही हक्क म्हणा वा अधिकार म्हणा, परंतु आपली कर्तव्य करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढील भागामध्ये असाच एक शब्द घेऊन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.